नमस्कार. आज स्टुडिओ 24 मध्ये एक वेगळंच व्यक्तिमत्व आलेलं आहे. मी वेलकम करते वैष्णवी तुला. तुझं स्टुडिओ 24 मध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. अलीकडेच तुझं फेमस झालेलं कोरियन स्किन प्रोडक्ट रायामध्ये लॉन्चिंग केलेलं आहेस, तर त्याची सुरुवात तू कशी केलीस ते मला सांग ना. खरं तर राया कॉस्मेटिक्समध्ये सगळ्याच गोष्टी आम्ही अवेलेबल करून दिल्यात, म्हणजे स्किन केअर, मेकअप, हेअर केअर सगळंच. पण बेसिक माझा फोकस होता कोरियन स्किन केअर प्रोडक्ट, बिकॉज आत्ता सध्या लेटेस्ट आहे आणि खूप व्हायरल आहेत हे प्रोडक्ट्स. आता हे चालू करायच्या आधी मी स्वतः रिसर्च केला होता या गोष्टींबद्दल. खरंच कोरियन प्रोडक्ट्स स्किनसाठी खूप बेनिफिशियल आहेत. तुम्ही जर बघितलं तर साऊथ कोरियामधली लोकं ॲक्च्युली स्किनसाठी फार फेमस आहेत. त्यांची स्किन फार ग्लोई आणि हे आहेत. ऑफकोर्स त्यांचं वातावरणच तिथलं त्यांच्या स्किनसाठी ग्लो करणारं आहे. पण खरंच त्यांनी ही जी रेंज आणलेली आहे कोरियनची ती खूप अमेझिंग होती. बट एक गोष्ट मला नेहमी सतवायची की या सगळ्या प्रोडक्ट्सची जी रेंज आहे, मार्केट रेंज, ती खूप हाय आहे. म्हणजे नॉर्मल माझ्यासारख्या वुमेन्स आहेत किंवा ज्या आहेत की त्यांना छान दिसायचं असतं पण अफोर्ड करू शकत नाही, त्या महिलांसाठी मी खास हे सगळं आराखडा आखला आणि मी याच्यामध्ये उतरले. हे सगळं कॉस्मेटिक्सचा जो काही रेंज आहे तो आमच्या इथे एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये मी त्यांना आणून दिलेला आहे. पण मला सांग की तू तुझ्याकडे एक छोटू राया आहे आणि तू एक आई झालेली आहेस, तर आई झाल्यानंतर बिझनेस आणि मुलाकडचं लक्ष, घरातल्यांशी कोऑर्डिनेशन ठेवायचं, तुझ्याकडे घरी सासू सासरे आहेत, नवऱ्याचं बिझनेस हँडल करायचं, हे सगळं तुला कसं काय पॉसिबल होतंय? खरं तर सगळं हँडल करायला आपल्याकडे खूप पॉझिटिव्हिटी लागते आणि खूप जास्त पेशन्स लागतात. म्हणजे हे मी माझ्यापेक्षा लहान महिलांना पण सांगेल आणि मोठ्यांना तर सांगायची गरजच नाही, कारण की त्यांनी हेच फॉलो करत पुढे आलेले आहेत. तर पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहेत लाईफमध्ये. आणि हे सगळं करताना मी माझ्या छोट्या 3 वर्षाच्या मुलाला घेऊन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये उतरले. खूप मोठं आव्हान होतं माझ्यासमोर, पण माझी फॅमिली खूप स्ट्रॉंगली माझ्या मागे सपोर्टिव्ह आहे आणि माझे हस्बंड पण खूप हेल्प करतात या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि एकदा एका बाईने ठरवलं की आपल्याला हे करायचं तर करतेच ती बाई आणि ते करूनच दाखवते असं मला वाटतं. ओके. पण रायाचं जे शॉप सिलेक्शन आहे ते तू कसं काय केलं, म्हणजे लोकेशन कुठे आहे त्याचं? आपलं राया कॉस्मेटिक्स हे हडपसरमध्ये आहे. ॲक्च्युली माझं स्वतःचे 3-4 शॉप्स आहेत हडपसरमध्ये. सो फॅमिलीचा फार सपोर्ट होता की तू उतरते तर आपल्या स्वतःच्या शॉपमध्ये उतर, तुला जे करायचं आहे ते कर. आणि त्यांच्या सपोर्टमुळे मी खरं तर राया कॉस्मेटिक्स हडपसरमध्ये चालू केले आणि आता लवकरच ते सगळीकडे चालू होईल. अच्छा. महत्त्वाचा एक प्रश्न की जेव्हा आपण मुलगी असतो, त्यानंतर आपण कोणाची तरी बायको होतो, त्यानंतर कोणाची तरी सून होतोय आणि त्यानंतर जेव्हा तू आई झालीस आता, तर हा जो प्रवास आहे की एक लेकपासून ते एक आई होण्याचा, या सगळ्या प्रवासामध्ये तुला काय वाटतं की बायकांनी कसं स्ट्रॉंगली गोष्टी हँडल करायला पाहिजे? लाईफमध्ये अप अँड डाऊन्स येत राहतात. आता डाऊनफॉलमध्ये खरं तर कोणच नसतं आपल्याजवळ, पण आपण जेव्हा खूप चांगल्या पोझिशनवर येतो तेव्हा सगळे आपल्याला सपोर्ट करतात. पण आपण इम्पॉर्टंट हेच आहे की आपण किती पॉझिटिव्हली सगळं हँडल करतो. बऱ्याच वेळा असं वाटतं की हे नाही होणार आहे, पण आपलं माइंड आपल्याला सांगत असतं की नाही हे होणार आहे. आणि त्याच्यावर जेव्हा आपण बिलीफ ठेवून पुढे जातो तेव्हा या सगळ्या गोष्टी मॅनेज होतात, सगळ्या काही गोष्टी पूर्णत्वाला जातात असं मला पर्सनली वाटतं. आणि जेव्हा तुम्ही हसून खेळून सगळ्या गोष्टींना फेस कराल तेव्हा कदाचित तुमच्या अडचणी पण तुम्हाला 2 पाऊल लांब पळून जातात असं मला वाटतं. आज स्टुडिओ 24 मध्ये येऊन तुला कसं वाटलं? फायनल क्वेश्चन हा आलेला आहे की ज्याची मी वाट बघत होते, मलाच बोलायचं होतं. खरं तर आय एम व्हेरी हॅपी. फर्स्ट ऑफ ऑल जेव्हापासून मी फॉलोअप घ्यायला स्टार्ट केला की मला शूट करायचं, हे करायचं आहे, खूप वर खाली झालं की आजची डेट नाही, उद्याची नाही, हे नाही. बट त्या सगळ्यांमध्ये तुम्ही माझ्यासोबत होता आणि खूप जास्त कोऑर्डिनेट केलं आहे मॅमने मला. आणि सगळं प्रोडक्टचं शूट कसं करायचं, कुठले कपडे घालायचे, काय करायचं, सगळं मॅमने मला खरं तर सांगितलं, सजेशन दिले आणि त्या आज पण माझ्यासोबत इथे आहेत. त्यामुळे त्यांच्यामुळे मी खरं तर म्हणेल 90% माझं काम झालं. पर्सनली थँक्स टू यू की तुम्ही मला खरंच सपोर्ट केला या गोष्टींसाठी अँड थँक्यू सो मच. आणि फर्स्ट ऑफ ऑल स्टुडिओमध्ये खूप छान असं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आहे. म्हणजे मी जेव्हा आले तेव्हा मला फार छान वाटत होतं, असं वाटत होतं हां इथे मी कम्फर्टेबली काम करू शकते, जे की बऱ्याच ठिकाणी आपल्याला नाही वाटत. बट स्टुडिओ फार सुंदर आहे आणि ओव्हरऑल इथला एक्सपिरियन्स फार अमेझिंग होता. सो थँक्यू सो मच. येस, थँक्यू वैष्णवी. खूप मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून.
आणि मला असं वाटतं की आज रायाच्या ह्या सक्सेस नंतरचा हा इंटरव्ह्यू आहे, पण रायाचे आउटलेट्स आपल्याला पूर्ण पुण्यामध्ये चालू करायचे आहेत. Yes. आणि त्यासाठी स्टुडिओ 24 कडून माझ्याकडून तुला खूप खूप शुभेच्छा आणि तू Thank you. नेहमी इथे यावंस असं मी तुला पुन्हा एकदा रिक्वेस्ट थँक्यू सो मच. थँक्यू. आज स्टुडिओ 24 मध्ये कॉफी पिताना वैष्णवीशी ज्या गप्पा मारल्या त्यांनी खूप मजा आली आहे. आणि मी नेहमी अशी रिक्वेस्ट करेन वैष्णवी तुला की तू अशी मस्त गप्पा मारायला येत जा. Yes. चल So cheers. cheers.